श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, स्वामी कृपा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शनिवार. आज आली आहे चैत्र लक्ष्मी पंचमी. आता चैत्र नवरात्र चालू आहे. या चैत्र पंचमीला एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व दोष, अडचणी आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. संध्याकाळी आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. हा उपाय खूप प्रभावशाली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कापूर हा आपल्या दैनंदिन जीवनात कापराला खूप महत्त्व आहे. कापूर हा जाळल्यामुळे त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, त्यामुळे तिथे सकारात्मक लहरी निर्माण होतात. त्यामुळे पूजेच्या वेळी कापूर हा जाळला जातो. त्याचबरोबर आपल्या घरात कापूर जाळल्याने आपल्या घरातील ग्रहदोष, वास्तुदोष तसेच नकारात्मकता दूर होते. कापरांमुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र होते. आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6:30 नंतर करायचा आहे. लवकर जमत नसेल तर रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. घरात खूप पैसा आहे पण सतत भांडणं, क्लेश होत असतील, मुलं चिडचिड करत असतील किंवा कोणी आजारी असेल तर हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय करण्यासाठी मातीची पंटी किंवा एखादे मातीचं भांडं घेऊ शकता. या उपायासाठी 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा फुल असलेल्या घ्यायच्या, तुटले फुटलेल्या नाही. 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. नंतर 3 वेलच्या घ्यायच्या आहेत. या तिन्ही वस्तू एकत्र करून त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा पंथीमध्ये ठेवून आपल्याला देवघरासमोर बसून दिवा प्रज्वलित करायचा आहे. बसायला आसन घ्या, कारण कोणतेही देवकार्य पूजा पाठ करताना आसन असणे आवश्यक असते. देवाला धूप दीप लावल्यानंतर या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. जेव्हा यामधून धूर निघेल तेव्हा ते मातीचे भांडं किंवा पंथी तुम्ही जे घेतले असेल ते आपल्याला सर्व घरभर फिरवायचं आहे व नंतर मुख्य दरवाजाजवळ जाऊन ती पंथी ठेवून थोड्या वेळाने त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन जसे करतो त्याप्रमाणे या राखेचं पण आपल्याला लेपन करायचं आहे. हा उपाय केल्याने घराला आपल्या कोणाची नजर लागणार नाही किंवा घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल. कापूर, लवंग आणि वेलची एकत्र जाळल्याने आपल्याला नशिबाचे दार उघडणारच असेल तर हा छोटासा उपाय करायला काय हरकत